निवडणुकीचं क्रीडांगण हे रणांगण बनलेलं असताना आपण पाहत आहोत की विविध राजकीय उमेदवार हे मोठ्या उमेदीनं प्रचारामध्ये सामील झालेले आहेत। ज्यावेळी एखाद्या कुटुंबातील व्यक्ती हा निवडणुकीमध्ये उतरतो त्यावेळी महत्त्वाची जबाबदारी त्याचे मित्र असतील, परिवारवासी असतील, कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा एक जबाबदारी येत असते। आपण आलेलो आहोत वरणगाव येथे, जिथे श्यामलताई अतुल या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि त्यांच्या भगिनी अर्थात रुपालीताई ह्या खास जळगावहून इथे आलेल्या आहेत। एक भावनिक असं नातं आहे आणि एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबियापेक्षा बरं कोण ओळखू शकतो। नक्कीच मोठ्या ताई आहेत आणि लहानपणापासून श्यामलताई यांना त्या ओळखत आहेत, पाहत आहेत। त्यांचा स्वभाव असेल, त्यांच्या आवडीनिवडी काय, त्यांची समाजसेवा कशा प्रकारची राहिलेली आहे आपण स्वतः रुपालीताई यांना विचारणार आहोत। इथं रुपालीताई सुद्धा बसलेल्या आहेत। इथं प्रशांत पाटील अर्थात यांच्या कुटुंबियांपैकी सुद्धा आहेत, वारके कुटुंबियांपैकी इथे आहेत, म्हणजे संपूर्ण एक कुटुंब आणि मित्रपरिवार इथं उपस्थित आहे। सासूबाई माझ्या देराणे या इथं जे सासूबाई आहेत, देराण्या जेठाण्या भगिनी, माता, लाडक्या बहिणी, एकूणच सगळ्या लाडक्या बहिणी आणि सक्षम वार्डातील सहकारी वार्ड क्रमांक 10 सिद्धेश्वर नगर आणि परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। आणि विनंती कराल आपल्या कॅमेरामॅनला जे मोठ्या प्रमाणावर इथं सहकारी आलेले आहेत प्रचारासाठी। माता भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, कुठलाही आमिष नाही, प्रलोभन नाही। पण श्यामलताई असतील, या भागातील समाधान दादा असतील, अनिताताई असेल, करिश्माताई असेल, जितकी तो उमेदवार आहे, अजून कोणी उमेदवार आहेत का? हा, करिश्माताई, अनिताताई, समाधान दादा हे सगळे उमेदवार आहेत आणि त्यांचे हे पाठीराखे आहेत। एक जवळपास गरीब वस्ती आहे पण तरीही मोठ्या प्रेमानं, मोठ्या स्नेहानं या सर्व माता भगिनी, बंधू भगिनी आणि कार्यकर्ते आलेले आहेत। या तुळशी जवळ या, तुम्ही तुळशीचे शुभाशीर्वाद तुम्हाला भेटणार आहेत। या ताई, तर रुपालीताई आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की श्यामलताई आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि जर त्या या निवडणुकीमध्ये जिंकून आल्यात तर निश्चितच तुमच्या माहेरासाठी आणि ताईच्या सासऱ्यासाठी या दोघींसाठी एक अभिमानाचा क्षण असेल। हो, अभिमानाचा क्षण तर असेलच। पहिल्यापासून आमच्या घरामध्ये इतकं कोणी स्टेज डेअरिंग केली नव्हती, पण तिला खूप स्टेज डेअरिंग होती। आधीपासून ती लहानपणापासून भाषण द्यायला खूप म्हणजे शाळेमध्ये भाषण प्रत्येक विषयावर द्यायची। लोकमान्य टिळक असो, काही असो, म्हणजे जे पण काही शालेय जीवनामध्ये आपण स्टेजवर भाषण देत असतो तिच्यामध्ये ते भाषण द्यायचीच। आम्ही माझे मोठे बाबा ते चार भाऊ आहे, तिच्या आम्ही 5-6 बहीण भाऊ आहे, पण एकाने स्टेजवर काहीच आजपर्यंत भाषण वगैरे केलेलं नाही आहे। पण फक्त श्यामल अशी होती की तिने केलं आहे आणि आज जर ती जिंकून आली तर आमच्या माहेराचाही आणि तिच्या सासरचाही म्हणजे आम्हाला तर गर्व राहीलच। आणि आधीपासून ती समाजसेवेसाठी सज्ज राहायची। आणि आताही अतुल झामरे हे दोघंही, श्यामल अतुल झामरे म्हणजे दोघं नवरा बायको, काहीही झालं तरी ते दोघंही लोकांच्या सेवेसाठी हजर राहतात। आणि आता ते निवडून जर आले तर लोकांना माहीतच आहे की ते अजून काय करतील। तरी पुरुषामागे एका महिलेचा किंवा बायकोचा हात असतो, पण इथं आपण पाहत आहोत की श्यामलताई यांच्या पाठीशी अतुल झामरेंचा हात आहे, हे तर नक्कीच आहे। म्हणजे दोघांचा एकमेकांच्या मागे हात आहे असं मला वाटतं। म्हणजे मी तिचं लग्न झाल्यापासून बघते तर दोघांचा एकमेकांच्या मागे हात आहे। आणि आता मी तर सपोर्टिंगसाठी आले, माझं मत नाही आहे, मी जळगावची, मी तिची मोठी बहीण आहे। पण हे आता इथं जर BJP निवडून आलं तर वरणगावकरांना म्हणजे काय मिळेल हे मला माहिती नाही आहे आता। पण BJP आले की त्यांना काय सर्व विकास होणार आहे हे तर अपेक्षा पूर्ण होतील त्यांच्या सर्वांच्या। BJPलाच निवडून द्या तुम्ही, ही अपेक्षा आहे। बहुमतांनी विजयी करा। बोललं जातं की समज किंवा गैरसमज किंवा विरोधक एक जे नॅरेशन पसरवत आहे की मोठ्या कुटुंबातील एक लेडी आहे तर तिला भेटणं शक्य होईल का किंवा ती सहज भेटू शकेल का, असा समज आहे किंवा गैरसमज तुमचं मत आहे? नाही, हे तर बिलकुल चुकीचं आहे। कारण की आताही मोठे तर ते आधीपासूनच होते, पण ती प्रत्येकालाच भेटतं असं काही नाही। आणि तुम्ही त्यांचं घर पण बघाल तर ते आपलं सर्वसाधारण वाड्यामध्येच राहत आहे आणि त्यांना कोणीही भेटू शकतं। न भेटायचं कारण काय? मोठे झाले म्हणून मोठे लोक भेटत नाही का छोट्या लोकांना? सर्वांना भेटणारच आहे ती। मी तर सपोर्टिंगसाठी आलेली आहे आणि माझी वहिनी सपोर्टिंगसाठी आलेली आहे, ती साक्रीला राहते, ती पण बोलेल। माझं माहेर आहे वरणगाव
आणि मी माझ्या नंदेसाठी सपोर्ट. ताई, निश्चितच तुमच्या कुटुंबासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि अनेक दशकांपासून कुटुंब हे सेवा करीत आहे. पण जर ताईंना पद मिळालं तर तुमच्यासाठी आनंदाची अभिमानाची बाब असेल? हो, खूप अभिमानाची बाब असेल, कारण की माझं इथलंच माहेर आहे. मी ताईंना आधीपासून ओळखते. त्या समाजसेवेसाठी नेहमी सज्ज असतात आणि अतुलदादा पण काही कोणाला समस्या आली की ते नेहमी पुढे असतात. त्यामुळे त्या जिंकून आला तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. आणि त्या श्यामल ताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्यामल ताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्यामल ताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा श्यामल ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्यामल ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा. नमस्कार, मी श्यामल झांबरेंची सासूबाई आहे, लहान सासूबाई बोलते. माझी सुनबाई BJP कडून उभी आहे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष. आम्हाला एवढा गर्व आहे की आमच्या हिच्या घरामध्ये आजपर्यंत कोणी असं एवढी उंच भरारी कोणी घेतलेली नाही. माझ्या सुनेने आणि माझ्या मुलाने एवढी उंच भरारी घेतलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना माझ्याकडून पूर्ण पाठिंबा आहे आणि आमच्या जेवढा आम्ही आहे महिला त्यांनी पूर्ण त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि सगळ्यांना एवढी विनंती आहे की त्यांना बहुमत देऊन विजयी करा. धन्यवाद.